पण ते गमतीनं आमचे गुरुवर एक कुरेकर बाबा म्हणत असतात की आदल्या दिवशी रात्री एक माणूस गावात दिसला नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्याच्या जोडीदाराने विचारलं की बाबा रात्री गावात नव्हता, कुठं होतास? अशाला कीर्तनाला गेलो होतो. कुठे? अमुक अमुक ठिकाणी. कोणाचं कीर्तन होतं? अरे कोण होता मला माहीत नाही. ठीक आहे, त्याच्याशी काही कारण नाही. कीर्तनाला अभंग कुठला होता? याच्यावर बाबा गंमत करत असतात की जर प्रश्न असा आला की कीर्तनाला अभंग कोणता होता, उत्तर देणारा परत प्रश्न करतो म्हणजे कीर्तनाला अभंग असतो की काय? आपण लोक आहात. सध्या बरीचशी कीर्तनं त्या दिशेनं वाटचाल करतायत, अभंग उच्चारल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून. अन्यथा ते जुन्या एका वारकऱ्याचं वाक्य मला ते भेटले काही दिवसापूर्वी. त्यामुळे हल्ली अनेक कीर्तनकार असे झालेत, ते अभंग घेतात पण त्याला अजिबात दुखवतच नाहीत म्हणले. विठ्ठल विठ्ठल. तोही आत्ता माझ्या काही निरूपणाचा विषय नाही, मला त्याच्याशी आत्ता काही कर्तव्य नाही. पण कीर्तनाला घेतलेला अभंग बऱ्याच वेळेला आपण नित्य कीर्तनाशी भजनाशी संबंधित असणारी माणसे कीर्तनकारानं अभंग घेतला. काही अभंग आपल्या पाठातले असतात, परिचयाचे असतात, तो अभंग घेतला की मग काय हरकत नाही. त्याच्यावर आपण अनेक वेळेला कीर्तन ऐकलेलं असतं, तो आपल्या पाठ असतो. कधी कधी असं होतं की कीर्तनकार नवीन अभंग कीर्तनाला घेतो. आता पूर्वीच्या काळात काय व्हायचं माहीत नाही, पण हल्ली आपल्याकडे ती एक व्यवस्था झालेली आहे. पटकन खिशातून तो आपला मराठीत मोबाईल म्हणतो आपण त्याला, आणि मग त्याच्यात ते ग्रंथ संपदा नावाचं ते एक ॲप असतं. आणि मग फक्त पहिली ती 2 अक्षरं लक्षात आली की ती त्याच्यात टाकायची, पण तरी अभंगच सापडत नाही. कारण गंमत अशी झालेली असते, आपण टाकलेलं असतं तुकोबरायांच्या त्या गातेत आणि अभंग दुसराच असतो. मग संपूर्ण अभंग ऐकेपर्यंत आपल्या लक्षात येत नाही हा अभंग नेमका कोणाचा आहे. माझा मुद्दा सर्वांच्याच हा ध्यानात येईल असं नाही, पण मी जे आत्ता बोलतोय हे टाळकऱ्यांसाठी आणि नित्य आपल्या याच्याशी जास्त संबंध असणाऱ्या मंडळींच्या लवकर लक्षात येईल की कीर्तनकारानं कीर्तनाला घेतलेला अभंग एखाद्या वेळेला आपण पहिल्यांदाच ऐकलेला असेल, म्हणजे आपल्या दृष्टीनं तो नवीन असेल, पण तो नवीन अभंग आपण एकदाच ऐकला आणि लगेच पाठ झाला, अशी अपार बुद्धिमत्ता स्वामी विवेकानंदांच्या सारखी या मंडपात कोणाची असेल तर मी नंतर दर्शन घेतो, माझी तर नाहीच. त्याच्याशी काही कर्तव्य नाही मला. पण पूर्ण अभंग ऐकून झाल्यानंतर किमान एक गोष्ट लक्षात येते, पाठात लक्षात राहू अथवा न राहू, पण किमान एक गोष्ट ध्यानात येते की हा अभंग तुकोबरायांचा आहे, किंवा हा अभंग नामदेव महाराजांचा आहे, किंवा नाथ महाराजांचा आहे. हे कशावरून लक्षात येतं? बरोबर आहे, तुम्ही जे उत्तर देताय ते काही चुकीचं नाही, की शक्यतो त्या अभंगाच्या शेवटच्या चरणावरून आपल्या लक्षात येतं. पण दरवेळेला हाच नियम असतो असं मात्र नाही. तुकोबरायांची अभंगाची गाथा जर हातात घेतली तर काही अभंगाची सुरुवातच तुका म्हणे नाही. विठ्ठल त्या अपवादांचा विचार राहू द्या, पण सरासरी नियम आपला असा आहे की त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्या अभंगकर्त्या संतांनी आपल्या नावाचा उल्लेख केलेला असतो. साहित्याच्या परिभाषेत त्या पदाला, त्या अभंगाची, अर्थात ती काव्याची परिभाषा आहे, त्यात त्याची नाममुद्रा किंवा बोधमुद्रा असं म्हटलं जातं. आणि त्या नाममुद्रेवरून आपल्याला बोध होतो. एका जनार्दनी आलं की अभंग एकनाथ महाराजांचा, नामा म्हणे आलं की नामदेवरायांचा, तुका म्हणे आलं की तुकोबरायांचा. हे पटतंय तुम्हाला? 100%. ठीक आहे, हे जर तुम्हाला आता पटलंय तर हा नियम आज कीर्तनाला घेतलेला अभंग मग अशी कदाचित सगळ्यांनी ऐकला नसेल, मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो. ऐका, आजचा आपला कीर्तनाचा अभंग आहे, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा एक चरण झालं. विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी 2, शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश 3, आणि विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अभंग संपला. आता कोणाचा आहे अभंग? आत्ता तर तुम्ही सांगितलं तुका म्हणे, नामा म्हणे, तसं त्यात जना मुक्ता म्हणे आलंच नाही ना, तरी कसं काय? ऐका, म्हणजे मुद्दा आपण वारकरी असल्यामुळं मी सांगणं तुम्ही ऐकणं हा आपला भावनेचा टप्पा झाला. पण एखादा कुणी प्रखर बुद्धिवादी माणूस आला आणि त्याने विचार केला, तुम्ही सांगताय की मुक्ताबाईंचा, पण मी कशावरून मानायचं, हा जर त्याचा प्रश्न असेल तर त्याच्याकरता पुढे जर जायचं झालं थोडं, तर आत्ता सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं काय फॅड आले मला माहीत नाही, जाऊ द्या. पण ज्या काळात मी शाळा शिकलो ते मराठी माध्यमात शिकलो, त्यावेळेला ते 1ली पासून तर 8वी पर्यंत आपली प्रथम भाषा मराठीचं जे पुस्तक असायचं
त्याला बालभारती असं म्हणतात. ते पुढे कुमार भारती, किशोर भारती बदलत जातात, तिकडे नाही जायचं मला. त्या बालभारतीमध्ये ना मराठी विषयात गद्य आणि पद्य असे जे दोन विभाग असतात. पद्यामध्ये सगळ्या कविता येतात आणि गद्यामध्ये जर एखादा काही कथानकाचा धडा असेल, गोष्टीरूप काही 4-2 जणांचा संवाद आहे, तर त्याच्यावरून मग प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारण्याची एक पद्धत असते की तो प्रश्न असा असतो, पुढील वाक्य कोणी कोणास म्हणाले ते लिहा. आणि मग पुढे एखादा काहीतरी द्यायचं म्हणून नमुन्यादाखल वाक्य दिलं जातं, गद्दार वगैरे अमुक तमुक जे काही असेल ती त्याच्याशी, आणि मग कोण कोणाला म्हणालं ते लिहायचं असतं. आत्ता आपल्या पुढे हा प्रश्न आहे असं लक्षात घ्या. कोणता? कोणी कोणास म्हणाले. आणि वाक्य ताटी उघडा ज्ञानेश्वरा कोण कोणाला म्हणाल. कारण वाङ्मयीन वैशिष्ट्ये जर ताटीच्या अभंगांची पाहायची झाली तर ही आहेत, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी माणसानं किमान एवढं वाक्य ऐकले 3 शब्दाचं. तो सांप्रदायिक असो नसो त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. ताटी म्हणजे काय, मुक्ताबाई म्हणजे काय, ज्ञानेश्वर म्हणजे काय हे जरी माहीत नसलं तरी त्यानं एवढं वाक्य ऐकलेले, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे 3 वाक्य प्रत्येकाच्या पाठातली आहेत, प्रत्येकाच्या परिचयातली आहेत. ह्या 3 शब्दांचं असणारं हे वाक्य, हेच आत्ता आपण कोण कोणास म्हणाले यासाठी घेतले. जेव्हा मला समारोप करायचा म्हणजे आपली वेळ संपेल त्याच वेळेला परत याच 3 शब्दांच्या जवळ येऊ आणि आपण थांबू. त्याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असं म्हणतात.